कोल्हापूर येथील मराठा क्रांती मोर्चा सुरू होतोय. गांधी मैदान परिसर आहे. गांधी मैदान परिसरामधून मोर्चाचा जो मार्ग आहे त्याचं नियोजन करण्यासाठी काही रणरागिणी या ठिकाणी आहेत आणि आता ते मार्गक्रमण करत आहेत. त्यांचे जे सहकारी आहेत ते आपल्यासोबत आहेत. कशा पद्धतीने नियोजन आहे मोर्चाचं आणि काय मागण्या आहेत मोर्चामधून? मोर्चाचं नियोजन हे पूर्णपणे मोर्चा मूक असणार आहे. कुणीही तिथं घोषणाबाजी करणार नाही, कुणीही आवाज करणार नाही. त्याचबरोबर आमचं जे काम आहे नियोजन करणे, म्हणजे जो रूट ठरलेला आहे त्या रूटवरती जी लोक जाणार किंवा जी मराठा समाज एकत्र येणार त्यांना नियोजन करणं किंवा रूटची माहिती करून देणं किंवा काय कमी पडल्यास अतिदक्षता विभाग जर झाला अँब्युलन्स बोलवणं, डॉक्टर बोलवणं, हे आमच्याकडे सगळं काम दिलेलं आहे. हे सगळं काम, ह्याचं नियोजन कशा पद्धतीने झालं? कधीपासून काम करता तुम्ही याच्यावर? ह्याच्यापासून आम्ही गेले आता एक 15 दिवस झाला ह्याच्यापासून आम्ही काम करतोय. परत कसं झाले, आता सगळे जे मावळे आहेत त्यांना चहा नाश्ता वगैरे आता सगळं केलेलं आहे मी. आणि आता आम्ही आता जे आम्हाला पॉईंट देणार आहे त्यांना आम्ही त्या मावळ्यांना पॉईंट देणार आणि तिथं आम्ही 10 फुटाच्या अंतर थांबणार आहे. प्रत्येक हे जे मावळे आहेत, रणरागिणी आहेत, या सगळे 10 फुटाच्या अंतरावर थांबणार आहेत आणि मोर्चाचं मार्गक्रमण जे आहे ते चांगल्या पद्धतीने व्हावं असं नियोजन आहे. काही रणरागिणी सोबत आहेत. तुम्ही मोर्चाचं नियोजन करताय पण त्याच वेळेला तुमच्या मागण्या सुद्धा आहेत. काय मागण्या आहेत? कोपर्डीमध्ये जी बलात्काराची वगैरे घटना झाली ती आमच्या बहिणीसारखीच आहे, तर तिला न्याय मिळाव्यासाठी आम्ही आज इथं आलोय आणि हा पूर्णपणे मूकमोर्चा असणार आहे. त्यामुळे आम्ही काही घोषणाबाजी वगैरे करणार नाही. आणि त्याचबरोबर मराठा समाजाला हे आरक्षण मिळायला हवं. नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येतात आम्हाला पुढे गेल्यानंतर. हे आमच्या भरपूर मागण्या. तुमचं काय मत आहे याबद्दल? ती जसं म्हणाली आता माझी रणरागिणी भगिनी, कोपर्डीतली जी घटना घडली त्या अन्यायाविरुद्ध आमचा हा मूक लढा आहे सगळ्या मराठा समाजाचा. आणि त्याचबरोबर आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची एक मागणी आहे. कारण मराठा समाजाला किती त्रास भोगावा लागलाय आरक्षण न मिळाल्यामुळे, हे सगळे तुम्ही जाणताय. आणि एवढी एक महत्वाची आणि प्रमुख मागणी आमची की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि हा शांततेचाच होणार आहे. हा सगळा जो मोर्चा आहे तो कुठल्याही प्रकारचा दंगा होणार नाही इथं, याच्या आम्ही मराठा समाज देतोय. तुम्ही आता मिरजकर तिकटी परिसरामध्ये तुमची ड्युटी असणार आहे, तर हे सगळं नियोजन करत असताना तुम्ही सहभागी होताय, जसं या दोघींनी सांगितलं. तुमचं काय मत आहे मोर्चाबद्दल? काय मिळालं पाहिजे मोर्चातून? माझं एवढंच मत आहे की हे आरक्षण मान्य केलंच पाहिजे सरकारने. कारण आम्हाला ऍडमिशन मेरिटमध्ये मार्क लिस्ट असून सुद्धा ऍडमिशन घ्यायला इतका त्रास होतो. आमचे पालक 2-2 महिने कॉलेजच्या दारात बसून फार कष्टाने ऍडमिशन घेतात. तेच इतरांना लगेच मार्क कमी असून सुद्धा ऍडमिशन मिळतात. आमची ही इच्छा आहे की आजच्या तरुण पिढीला नोकऱ्यांची गरज जास्त आहे, त्यामुळे आरक्षणही मिळायलाच पाहिजे. कारण ऍडमिशनच जर व्यवस्थित मिळालं नाही तर पुढे शिकणार कसं? तुझं काय म्हणणं आहे? माझं पण तेच म्हणणं आहे. जसं ह्या सगळ्या म्हणायला लागल्या की आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे, हीच एक गोष्ट महत्वाची आहे की आरक्षण मिळालं पाहिजे. आणि जे कोपर्डीत जी घटना घडली त्या भगिनीला पण न्याय मिळवून द्यायचा आमचा प्रयत्न करणार आणि आम्ही तो प्रयत्न शेवटपर्यंत सोडणार नाही. त्या नराधमांना फाशी ही व्हायलाच पाहिजे आणि आरक्षण हे मिळालंच पाहिजे. ही आमची प्रमुख आणि महत्वाची म्हणजे आम्हाला मान्य आमची मागणी. या ज्या सर्व रणरागिणी आहेत, सर्व मोर्चाचं नियोजन करतायत, त्यांची प्रमुख मागणी आहे कोपर्डीच्या नराधमांना फाशी मिळाली पाहिजे, त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि मराठा समाजाला जे आरक्षण आहे ते मिळालं पाहिजे. सरकारने ह्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजेत. कॅमेरामन राकेश नेहरूसह महेंद्र मोरे, साम टीव्ही, कोल्हापूर.